गुजराती लोकांना आपण नावं ठेवतो मराठी व्यावसायिक, पण बघा धंदा, जिद्द आणि कष्ट चिकाटी कशी आहे त्यांची बघा. बालाजी वेपर्स त्यांची कथा अशी आहे की यांचे जे मालक आहेत का नाही, त्यांनी आपली जमीन विकून का नाही एक ॲग्रिकल्चरचा का नाही एक बिझनेस चालू केला होता. आपल्या इकडे जमीन विकून काय करतात, कसं पैसे होते ते तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर तो फेल गेला बरं का त्यांचा, असं नाही की त्यांना पूर्ण सक्सेस मिळाला. त्यानंतर त्यांनी का नाही कॅन्टीनमध्ये जॉब करत होते, कॅन्टीनमध्ये नाश्ता त्यांनी देण्याचा. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं ऑपॉर्च्युनिटी कशी ओळखायची बघा. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की बाबा इथं जी वेपर्स आपण देतोय त्याच्यामुळं सॅटिस्फाय नाही कस्टमर, म्हणून त्यांनी त्यांचं स्वतःचं बटाट्याचं तळून वेपर्स द्यायला चालू केलं. त्याची ही कंपनी आहे बालाजी वेपर्स. त्या कंपनीचे मालक आज 5,000 करोडची ही कंपनी झाल्या. पण आज पण इथं फॅक्टरी आउटलेट तुम्ही बघू शकता. इथनं लोक किती माल घेऊन चाललेत ते पण तुम्ही बघू शकताय. अक्षरशः म्हणजे 40 रुपयाची वस्तू 35ला आहे. आधी पण मी एकदा व्हिडिओ केला होता, पण ही ती कामयाब कंपनी आहे 5,000 करोडची. आणि यांना मल्टीबिलियन का नाही पेप्सिको कंपनीने पैसे द्यायला चालू केले होते की आम्ही एवढे पैसे देतो, तुम्ही आम्हाला कंपनी विका. पण यांनी तसं केलं नाही. आपलं इंडिपेंडन्स म्हणजे आपली स्वतःची काय व्हॅल्यू कशी ठेवायची ही पण त्यांनी केलं की आम्हाला नको, आम्हाला पैसे नको, आम्हाला आमची कंपनी पाहिजे असं त्यांनी सांगितलं. ही आहे गुजराती व्यावसायिक. आणि ह्याच्यात आपल्यात काय फरक आहे तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. फक्त शिव्या बिव्या देऊ नका.